काय काय चाललंय? काय काय करता तुम्ही? काय झालं चंदूशेठ? काय झालं? आवाज नका करू, थांब. चंदूशेठ, चंदूशेठ तुम्ही शांत व्हा. अगं बाई, खपतो का काय थिरडा आता? काय चाललंय म्हणजे? अजून काय करायला पाहिजे? आता काय नवीन जोडप्यासाठी घर सजवून देऊ का? काय रे थेरड्या, मला विचारतोय काय चाललंय? माझ्या भावाशी लग्न मोडून हिचं लग्न त्या दुसऱ्याशी लावताय माझ्या घरात. तुम्हाला काय वाटलं माझ्या भावाला फसवल्यावर राहू देईल मी तुम्हाला या घरात? उलटा तुम्ही फसवलंय आम्हाला. जीप फार चुरू चुरू चालते रे तुझी. हा सोडून हातात दे ना. दाखव दाखव ना. तुमच्यापैकी एकाला जरी हात लावलास ना तू, मग सांगतो तुला हो मागा. आवाज कमी करायचा आणि आत्ताचा आता माझ्या घरातून चालतो व्हायचा. चला निघा. निघा म्हणजे आता? ए थेरड्या, मराठी कळत नाही काय? चल निघ. हाव कांताबाई, चंदूशेठ आजारी आहेत. अशा अवस्थेत आम्ही त्यांना कुठे घेऊन जायचं? अहो थोडी मुदत द्या ना आम्हाला. ए गप, तुम्ही कुठे जाणार त्याच्याशी मला काय करायचंय? आणि आता कसली काळजी? हा लाडका जावई आहे ना तुमचा, बिराजदारांचा ड्रायव्हर. तो बघेल काय करायचं ते, नाहीतर ठेवेल रस्त्यावर. इकडनं निघायचं. आता तुम्हाला इथे जागा नाही. तिथनं निघायचा. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ड्रायव्हर. चंदूशेठ, बरं वाटतंय ना आता? हा, मी ठीक आहे बिट्टी. तू इथे नको थांबूस. हा, तुझं लग्न झालंय ना बाळा, आता तुला तुझं घर आहे. मी ठीक आहे, जातो. हा, नाही, तुम्हाला सोडून मी कुठे जाणार नाही. शॉवर, आपण तुझ्या घरी नाही करे जाऊ शकत? माझ्या घरी मी असा गेलो तर काय होईल काय सांगू तुम्हाला. राधाला तर उभंही करणार नाहीत. अनाथ ह्या शब्दाचा उच्चार सुद्धा नकोय मला माझ्या घरात. नाही नको. का नको? म्हणजे दुसऱ्याच्या घरी नको रे.
दुसरा? कोण दुसरा? माई, आता शॉवर राधाताईचा नवरा आहे ना, मग जी शॉवरचं घर तेच राधाताईचं घर, मग आपण तिकडे जाऊ शकतो ना. आणि बिराजदार साहेबांचा ड्रायव्हर आहे, त्यांनी एक छोटीशी खोली दिलीच असेल ना त्याला. मग आपण तिकडे गेलो तर काय बिघडलं? मुंग्या, तू लहान आहेस अजून, सगळ्याच गोष्टी तुला नाही सांगू शकत. माई, पण अगं तू का नाही म्हणते? मग आपण कुठे राहणार? कुठेही राहू, पण तिकडे नको. माई, तू मला लहान म्हणतेस ना, आणि आता तूच हट्टीपणा करतेस. अरे, मुलीच्या सासरी जाऊन राहायचं का? बरं नाही दिसत ते. आपण वेगळी सोय पाहूया. मी बिराजदार आहे हे यांना माहिती नाही, तरी यांची केवढी पंचायत होती फक्त माझ्यामुळे. नाही नाही, काहीतरी करायलाच हवं. अगं पण कुठे होणार वेगळी सोय माई? मी करतो. तुम्ही काळजी करू नका, मी करतो काहीतरी. साहेब बोलवलं? काय आली खबर? लग्न झालं ना? आणि विराजचा काही फोन वगैरे? नाही साहेब, अजून तरी काही कळलं नाही. नाही कळेल, तू तिकडेच गेला असणार आहे. हो, कदाचित. कदाचित नाही, खात्री आहे माझी. त्या मुलीचं लग्न म्हणजे तिकडेच धावून गेला असेल. पण सुमित, त्या अनावरस रक्तासाठी धावून जाण्याची विराजची शेवटची वेळ असली पाहिजे. हो साहेब. आणि तो जग्गू पण तिला घेऊन लांब जातो हे बघ, तरच विराजस या दलदलीतनं वाचू शकेल. आणि बीही एकदाची ती बॅग निघून गेलेलीच बरी. तेव्हा कळायला हवं होतं. काहीच कसं. सुमित, फोन लाव जरा. सुमित. हा साहेब. फोन लावतोयस ना? हो, लगेच. अरे काय करतोयस आणि कुठे चाललायस? अगं आता काही दिवस गप बिळात लपून राहावं लागेल, नाही तर तो सनकी बिराजदार आहे ना, मला जिवंत नाही सोडणार. मूर्खायस का रे? हा, लग्नातच नाही का सांगायचं त्या बिराजदार बद्दल? म्हणजे त्या राधाने त्या ड्रायव्हरशी लग्न केलंच नसतं. येडी का ताई तू? हा, त्याचं नाव घेतलं असतं ना, त्या बिराजदारनं माझ्या हनीमूनचं नाही 13वेचं तिकीट काढलं असतं. घेणं देणं सौभाग्याचं लेणं, त्यापेक्षा गप बसा. कसा त्या विराजासन राधाला सोडणार नाही मी, पण आता ऍडव्हान्सचा पैसा मिळतोय ना, तो घेऊन मी गायब होणार. आणि तू पण तुझं तोंड बंद ठेव. हे घे पैसे घे. काय बेन आहे. जाऊ द्या, या सगळ्या तमाशात माझ्यावर लक्ष्मी तरी प्रसन्न झाली. अरे, आजच लग्न झालं म्हणालास ना तू? आधी हिला घरी घेऊन जा, ती तुझ्या घरची लक्ष्मी आहे. अरे, आधी तिची सोय बघायला पाहिजे की नाही? नाही, बरोबर आहे तुमचं, पण काय
हिच्या घरच्यांची पण सोय केली पाहिजे ना कुठेतरी. आणि खरंच आम्हाला ही जागा खूप आवडली, फक्त अर्जंट पाहिजे. मिळू शकेल प्लीज? हो, खोली रिकामीच आहे, पण एक अडचण आहे. काय? सकाळीच एक जण आहे ना खोली बघून गेला आणि त्याला ही जागा खूप आवडली. आधी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ना, मग त्यांना नाही कसं म्हणणार बरं? नाही, पण ते अजून आले नाहीत ना. आम्ही आलोय तर आम्हाला. अहो, पण त्यांनाही अर्जंटलीच पाहिजे होती हो खोली. मी एकदा फोन करून त्यांना विचारू का? ताई, फोन नका लावू त्यांना. आम्ही दुप्पट पैसे देऊ हवं तर. विराजस, राधा, अगं चंदू शेठची अवस्था बघतेस ना. पण एवढे पैसे कुठून आणणार आहेस? राधा, मी देतो, तू काळजी करू नकोस. ताई, मी पूर्ण पैसे देईन, दुप्पट देईन, पण तुम्ही नाही म्हणू नका. थोडी आमची अडचण आहे, ती पण समजून घ्या. ते बाबा म्हातारे आहेत, त्यात आजारी आहेत, एक लहान लेकरू आहे सोबत, आणि त्या माई आहेत, त्यांना तर दिसत पण नाही. आता तुम्ही मला सांगा, अशा परिस्थितीत ऐन वेळेला मी कुठे घेऊन जाऊ? डोक्यावर छप्पर तर पाहिजे ना. मी देईन तुम्हाला, पूर्ण पैसे देईन. ओके, तुम्हाला पूर्ण पैसे देईपर्यंत मी पैसे देईपर्यंत ही सोन्याची चेन ठेवा तारण म्हणून, पण प्लीज आम्हाला. नाही नाही, तारण नको. तुम्ही फसवणाऱ्यातली लोक दिसत नाहीये. पैशाची सोय होईपर्यंत तू हिच्या माहेरच्यांना घेऊन ये. पोरी, आता हे तुझं माहेर बर का. थँक्यू काकी. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, आलेच मी. आई, आई, तू बोलेलच मला? हो रे, विराज झाला का? नाही का, नाही आला अजून. आई, काय झालं? अरे तो लाख म्हणत असेल नाही म्हणून, पण मला मनापासून वाटते तीच आपल्या घरची सून हवी म्हणून. लग्नाची वरात आपल्या दारी यावी, केळीचे खांब लागावेत, सनई, चौघडे, सोनेरी पानं, आणि या सगळ्यांना फिकं पाडावं अशी सून आपल्या घरी यावी. राधा, राधा आपल्या घरची सून व्हावी. आई, राघवा, अरे येतोस का माझ्या बरोबर? अरे त्या मुलाबरोबर तिचं लग्न झालं नसेल तर आपण आपण आई, 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 ऐक ना माझं. असं काही होणार नाही. विराजसचा फोन आहे. हा विराजस. चाचू, विराजस, बाळा काय झालंय? बरा आहेस ना तू? हो चाचू, ते जरा पैसे हवे होते थोडेसे अर्जंट. विराजस, सगळं व्यवस्थित आहे ना? हा, आत्ता पाठवू शकतोस का लगेच? गरज आहे. हा हा, ठीक आहे. ताई, एवढ्या छोट्या जागेत आपण मिसळ सेंटर कसं उघडणार? सॉरी, पण हे घर जरा लहान आहे.
पण घर लहान मोठं नसतं रे, घर घर असतं. जागा किती आहे यावर त्याचं मोजमाप नसतं. इथे माया किती आहे त्याच्यावर असतं. बरोबर आहे माई. आणि चंदूशेठ, सगळं तुमच्या मनासारखं झालंय आता. त्यामुळे वेळेवर औषधं घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं. होणार होणार. हा आता चला निघा आता तुम्ही. निघा म्हणजे? अरे आता हे राधाचं घर नाही, तिचं सासरच आता तिचं घर आहे. मग या चा रिक्षा घेऊन ये. पिट्टी, नव्या घराला नव्या माणसांना आपलं मानायचा. त्यांना आपलं मानलंच ना तर सगळं ठीक होईल. गौरी पण असंच करायची बाळा. अजून एक, तुला किती आठवण आली ना तरी सारखं सारखं इकडे यायचं नाही. म्हणजे ते बरं नाही दिसत ना बाळा, म्हणून. राधा, सांभाळून राहा. उगाच बिराजदारांच्या घराशी फारसा संबंध ठेवू नको. अगं माई, पण त्यांनीच जर चांगले संबंध ठेवले तर. अगं चांगला माणूस आहे तो बिराजदार, चांगला माणूस आहे. या विराजासला शेजारी बसवलं होतं प्रेमानं, मी बघितलंय ना. तशीच आपल्या राधाची पण काळजी घेतील ते. पिट्टी, आम्हाला विसरू नकोस. सुखी राहा बाळा, सुखी राहा. माझ्या काळजाचा तुकडा देतोय. हा चाप. राधा, मला तुला काहीतरी सांग. रिक्षा आली. चला निघा तुम्ही. रे रे थांबा थांबा. सांभाळ बाळा. हा चंदूशेठ, येतो मी. माई येते ग. विराजस, निघूया. येते. हा अगं बाई, काय बघते हे मी?
बापानी भेटून नको म्हणून सांगितलं तर हा तर त्या अनाथ मुलीशी लग्नच करून आलाय. तू माझ्या हाती जळतं लाकूड दिलंस मिराजस. आता बघ